12 मार्क आले घरी आलो. विचार करा 12 मार्क म्हणजे काय. आणि नंतरच्या वापस त्या सीझनमध्ये 2008ला आमची शेलवाडीला सर आपली अकॅडमी होती. त्या टायमाला मॅडम शिकवत होते, काल आपण हा विषय शिकवत होते. आणि मला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असतो आणि प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला असतो. त्याच्यामुळे माझी जमली व्हायचं. विचार करून माझी परिस्थिती किती वाईट असते. म्हणजे एवढी परिस्थिती तुमच्या इथं बसलेली पिढी कोणाची नसली एवढी डिस्कशन करत वगैरे जायचं. पण प्रॉपर मी 12 तास अभ्यास केलेला आहे. मोबाईल हात नव्हतं लावत, मोबाईलवरती एकदा ठेवला, संपला विषय. ऑगस्ट 2024 ही तारीख कधीच विसरू शकत नाही सर. मी लायब्ररीवरून घरी आलो आणि आईने जेवण वाटलं मला. मी एक पण घास खाल्ला नव्हता. आई म्हणजे तेवढं बाळा तुझं यावेळेस काम व्हायला पाहिजे, काही करून तुझं यावेळेस काम व्हायलाच पाहिजे. आईला म्हणलं माझे ह्यावेळेस जरी झालं नाही तरी मी वापस पुढच्या वेळेस नाडणार, वापस अभ्यास आला तर वापस नाडणार. तेवढं माझा मित्राचा फोन आला, योग आहे सर, तेवढं माझ्या मित्राचा फोन आला नाही म्हणल्या की म्हणला तुझं देव बाहेर सिलेक्शन झालं. हम पर जिनकी उंगली है बचपन चला, कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या भला, कितने उपकार है क्या कहें, ये बताना ना आसान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है, ये तो सच है कि भगवान है। त्यामुळे तुम्ही तर होऊ शकता. भरपूर अभ्यास करा, फक्त सोडू नका, शेवटपर्यंत हार मारू नका. आज नव्हतं तुम्ही ऑर्डर आन्सर आहेत म्हणल्यावर तर काही टेन्शनच नाही. अजूनपर्यंत सांगतो मी जीकेचे नोट्स सरांशिवाय दुसरे कुठेच वापरले नाही. जीकेचे नोट्स सरांशिवाय वापरलेले मी. मला वाटतं सगळ्यांच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आले ज्यावेळेस त्याचा निकाल कळाला आणि आईला वडिलांना समजलं, त्याला समजलं तो गळ्यात मिठी मारून तो किती वेळ घडत असेल हे या ठिकाणी प्रगट होते किंवा आपल्या समोर त्या ठिकाणी दिसतंय. पहा, लक्षात घ्या त्यांनी काय सांगितलं. पहिल्या भरतीला ज्यावेळेस तो गेला, आता हे मला आजच कळतंय, त्याला फक्त 12 मार्क होते. किती? 12 मार्क होते. आणि 12 मार्क लेखीला घेणारा जर विद्यार्थी पोलीस भरतीला जर टॉपर येत असेल तर तुम्हाला याचे वेगळं उदाहरण कोणतं द्यावं लागेल? त्यांनी तुम्हाला दाखवून दिले, पहा अभ्यास केल्यानंतर सगळं काही शक्य. अभ्यास केल्यानंतर सगळं काही शक्य, फक्त करणारा पाहिजे तोही प्रामाणिक. आणि सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण ते मला वाटतं